लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। दुसाने तालुका साक्री जिल्हा धुळे। 29 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गावातील स्वामी विवेकानंद वाचनालयाला आग तसेच वाचनालयाचे कुलूप तोडून लंपास केला आहे। रात्री अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाईट व फॅन बंद करून घरी गेले होते। तसेच सकाळी काही विद्यार्थी आल्यानंतर त्यांना लाईट व फॅन चालू दिसले, त्यामुळे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नाही असे वाचनालयातील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। या घटनेत नुकतेच खरेदी केलेले ₹10,000 किमतीची पुस्तकं पूर्णपणे जळून नष्ट झाली आहेत। त्याचबरोबर लाकडी डेस्क आणि फर्निचर देखील पूर्णपणे खाक झाली असून मोठे वित्तीय नुकसान वाचनालयाचे झाले आहे। स्वामी विवेकानंद वाचनालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा, पोलीस भरती या माध्यमातून गावातील विद्यार्थी घडावेत हा उद्देश होता। विद्यार्थ्यांनी झालेल्या घटनेचा निषेध करून वाचनालयाला लागलेली आग ही संशयास्पद असून स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांनी पाहणी करून घटनेचा तपास करत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जो कोणी दोषी असेल त्याचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण बेडसे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.